कैऱ्यांचा सीझन चालू आहे आणि कैऱ्यांचे वेगवेगळे प्रकार होणार नाहीत असं शक्यच नाही. याच कैऱ्यांचा वर्षभर आस्वाद घेता यावा यासाठी आज आपण पाहणार आहोत कैरीचा साखरांबा. हा साखरांबा वर्षभर टिकण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, तसेच बऱ्याच टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि संजना स्वादिष्ट किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीचा साखरांबा. त्यासाठी मी इथे काही कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्यांना भरपूर चीक असतो, त्याच्यामुळे याच्या आधी मी त्याला 7 ते 8 तास पाण्यात भिजत ठेवलेल्या. आता आपण स्वच्छ धुवून घेऊ. कैऱ्या आता स्वच्छ झालेल्या आहेत. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. यानंतर कैऱ्या स्वच्छ पुसून त्याचं साल काढून घ्यायचं. साल सगळ्या बाजूने व्यवस्थित काढून घ्यायचं. यासाठी मी हा पिलर यूज केलाय. तुमच्याकडे हा जरी नसेल तरी आपल्या घरातल्या कोणत्याही पिलरने आपण साल काढू शकतो. व्यवस्थित सगळ्या बाजूनी साल काढून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता, मी सगळ्या बाजूने व्यवस्थित साल काढून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपण आता सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेऊ. इथे सगळ्या कैऱ्यांची साल काढून झालेली आहे. आता त्याला आपण किसून घेऊया. इथे मी किसून साखरांबा करणार आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारे साखरांबा करू शकतो. म्हणजेच फोडीचा साखरांबा असतो किंवा अशा चकत्या पाडून साखरांबा करू शकतो. पण आज मी इथे खिसून साखरांबा करणार आहे. खिसताना एक काळजी घ्यायची, पटपट पटपट खीस नाही करायचा. थोडे लांब लांब काप पाडायचे त्याचे. म्हणजे जेव्हा साखरांबा शिजतो त्याचा गाळ होत नाही आणि खाताना पण तो छान दाताखाली लागतो. इथे या पिलरच्या साहाय्याने सुद्धा आपण त्याला असे वेगवेगळे मोड असतात. आपण त्याने सुद्धा छान खीस पाडू शकतो. तुम्ही इथं बघू शकता, छान जाडसर खीस पडलाय. थोडा जाडसरच ठेवायचा, कारण जेव्हा खीस शिजतो तेव्हा तो साईजला थोडा कमी होतो. तुम्ही इथे बघू शकता, मी नॉर्मल साईज ठेवलेली आहे आणि लांब लांब काप केल्यामुळे त्याचा गाळही होणार नाही. आता खीस आपला रेडी आहे. याला आपण शिजवून घेऊ. शिजवण्यासाठी जेवढा खीस आहे आपला तेवढी साखर घ्यायची. इथे मी 1 वाटी खीस घेतलाय, त्यामुळे 1 वाटी साखर, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालू आणि दालचिनी, लवंग त्यात तुपात छान परतून घेऊ. दालचिनी आणि लवंगमुळे आपल्या साखरांब्याला छान स्वाद येतो आणि खरं तर लवंगांमुळे त्याला मुंग्या लागत नाहीत. आता आपला खीस जो आहे तो पण छान परतून घेऊ आणि सोबतच थोडी वेलची पूड घालू. वेलचीची मी जाडसर पूड करून घेतलीये. आता आपण हे सगळं छान परतून घेऊ. व्यवस्थित परतून झाल्यानंतर जेवढी वाटी खीस आहे तेवढी साखर घालायची आणि ते पण सगळं एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. सगळं छान मिक्स केल्यानंतर साखरेला पाक सुटतो आणि त्या साखरेच्या पाकात कैरीचा हा जो खीस आहे तो व्यवस्थित शिजला जातो. त्यामुळे सगळ्या बाजूनी व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता, साखरेचा छान पाक झालाय. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आता त्यात चिमूटभर केशर घालू. केशरमुळे त्याला छान रंग येतो आणि त्याचा स्वादही छान येतो. आता हेही सगळं छान मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून झालंय सगळं. आता साधारण 10 ते 15 मिनिट त्याला शिजवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, मी याला 12 ते 15 मिनिट शिजवून घेतलंय. जास्तही तो घट्ट शिजू द्यायचा नाही, कारण थंड झाल्यानंतर तो अजून आळतो. त्याच्यामुळे थोडा त्याला पाक ठेवायचा. पाक ठेवल्यामुळे साखर आंबा तसाच रसरशीत राहतो.
आता गॅस बंद करून साखरांबा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतर तो काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवायचा. इथे मी काचेच्या भरणीत भरून ठेवलाय. तुम्ही इथे बघू शकता तो बऱ्यापैकी आता घट्ट झालाय. इथे टिप्स अशा आहेत, साखरांबा वर्षभर टिकण्यासाठी त्याला पाण्याचा हात लावायचा नाही आणि लवंगा यूज करायच्या. लवंगांमुळे त्याला वर मुंग्या वगैरे लागत नाहीत आणि अशाच प्रकारे आपण साखरांब्याचा आस्वाद वर्षभर घेऊ शकतो. अशाच छान छान रेसिपी संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत. तर जाऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.